ही आहे आंबाड्याची भाजी. मी तोडून धुवून स्वच्छ घेतले आणि एका पातेल्यामध्ये शिजायला टाकले. या भाजीचं म्हणजे प्रमाण खूपच दिसते, पण नंतरही शिजल्यानंतर एकदम वाटीवरच होते. ह्या भाजीचं वैशिष्ट्य म्हणजे उन्हाळ्यात ही नक्कीच खावी, कारण याच्यातून आपल्याला शरीराला थंडावा मिळतो. या भाजीमध्ये भरपूर अशी पौष्टिक गुण आहेत की उन्हाळ्याचा त्रास आपल्याला कमी होतो. मी इथे आले लसूण पेस्ट माझ्या हातानेच बारीक करून घेणार आहे, कारण मला थोडं हे चेचून घेतल्यानंतर चवदार वाटते. आणि थोडं प्रमाणात मी इथं अशा पद्धतीनं चेचून घेते आणि थोडंसं मी इथं शेंगदाण्याचं कूटही करून घेणार आहे. ही आलं लसूणची पेस्ट मी थोड्याशा तेलामध्ये भाजून घेते. त्याला चांगलं जरा फ्राय करून घेते आणि मग ही भाजी आहे ती मी ह्याच्यात टाकते पातेल्यामध्ये. ही सगळी भाजी व्यवस्थित मी परतून घेते आणि या भाजीचं एक वैशिष्ट्य आहे की या भाजीला जी म्हणजे साहित्य किंवा प्रोसेस याची खूप लांब असते. त्याच्यामुळं आम्हाला महिलांना कंटाळा येतो या भाजी बनवण्याचा. पण ही भाजी शरीराला खूप चांगली असल्यामुळे उन्हाळ्यात ही भाजी नक्कीच घरी आणावी आणि मुलांना बनवून आपल्यालाही द्यावी. या भाजीत तुमच्या चवीनुसार हळद, हिंग, मीठ वगैरे टाकू शकताय तुम्ही. इथे मी बारीक केलेलं शेंगदाण्याचं कूटही टाकणार आहे. परत ही भाजी मी व्यवस्थित भाजून घेऊन थोडं पाणी टाकणार आहे याच्यात, जेणेकरून ही व्यवस्थित शिजेल. आणि थोडं मी इथं नारळाचं दूधही टाकणार आहे, कारण नारळाच्या दुधाची जी चव आहे ना या भाजीला जी तुम्ही ही रेसिपी केल्यानंतर समजेल. आणि अशा या पद्धतीनं माझी भाजी तयार आहे. तुम्ही ओली मिरचीही घेऊ शकता, याच्यासोबत खाऊ शकता.